आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मुंबईत एका निरपराध नागरिकाचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू होतो आणि राज्याला सांभाळणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा आमदार चक्क कॅमेरासमोर हसतो. भाजप आमदार अमित साटम यांच्या या असंवेदनशीलतेवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे प्रचंड संतापलेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खळबळजनक पत्र लिहिले आहे. मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असताना साकी नाक्यात एका नागरिकाला मॅनहोलमुळे जीव गमवावा लागला. यावर संपूर्ण मुंबईत हळहळ असताना भाजपचे आमदार अमित साटम मात्र या विषयावर हसताना कॅमेऱ्यात कैद झाले. या असंवेदनशीलतेवरून विरोधक आक्रमक झालेत. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना एक उघड पत्र लिहून भाजप नेत्यांच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केलाय. राज ठाकरेंनी पत्रात अत्यंत कडक शब्दाचा वापर केला आहे. ते लिहितात, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे. हे देशात लोक सरस बोलत आहेत, पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे आणि तुम्ही तो पसरू देताय. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला आणि मलाही वाटत होतं, पण या प्रकारावर तुमच्याकडून साधा खेदही व्यक्त होत नाही. तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेबद्दलची शंका घ्यावी लागते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत राज ठाकरेंनी फडणवीसांना खडे बोल सुनावले आहेत. गेल्या 37 वर्षांच्या राजकारणाचा अनुभव सांगताना राज ठाकरे म्हणाले की पूर्वी पक्षाचा नेता चुकला तरी बाळासाहेब पवार साहेब किंवा प्रमोद महाजन यांनी कधी पांघरून घातलं नाही. पण आज हा आपला माणूस आहे ना, मग याने काहीही केलं तरी पाठीशी घाला. हे जे सुरू आहे त्याने महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते या वाक्याचं उत्तम उदाहरण तुमचे सहकारी ठरत आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज ठाकरेंनी पत्राच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिशय स्पष्ट आणि थेट मागणी केली आहे. अशा बेफाम वागणाऱ्यांचा तत्काळ राजीनामा घ्या आणि वेडवाकडं वागणाऱ्यांना कडक शासन करून दाखवा, जेणेकरून सगळे सुतासारखे सरळ होतील, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय.